म्हणत आहात की क्लब टेंडर तुम्ही सिंहस्थ करता काढताय क्वालिटी काम करता. सर नाही, मी क्लब टेंडर काढतोय असं नाही बोल. म्हणजे सॉरी असते आपले पुढे नाहीये आणि अधिकाऱ्यांमध्ये पुढे नाहीये. सर विषय असा होतोय, क्लब टेंडर आता हे काढले 2200 कोटी पीडब्ल्यूडी, 1500 कोटी एनएलसी, त्याच्यामध्ये फक्त 25 ते 30 कॉन्ट्रॅक्टर. आपण म्हणता की क्वालिटी 100% द्यायची. साहेब 100% क्वालिटी पाहिजेच. सर 2200 कोटीचं एक टेंडर नाहीये सर, नाही सर 18 टेंडर आहेत. 18 टेंडर बरोबर आहे ना? 18 टेंडर. सर याच्यामध्ये नंबर ऑफ टेंडर्स अमाऊंट आहे, काम मोठं आहे. विषय असा असतो, हे मोठे लोक काय करतात, मला प्रांजळपणे सांगतो, सर्वांसमोर मी प्रूफ करून सुद्धा देईल. तुम्ही जर नाही दिले तुम्ही म्हणाल की शिक्षण पूर्ण बघेल, हा धंदा सोडून देईल. म्हणजे हा माझा शब्द. सर विषय असा आहे, हा जो एक उदाहरण देतो, ए म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे, तो त्याची 200 कोटीचं काम घेणार. सर कुठलाही मोठा कॉन्ट्रॅक्टर असो, आमचं आयुष्य चाललं याच्यामध्ये, त्याची कॅपॅसिटी असते, तो 1 रोड 2 रोड स्वतः करू शकतो. त्याचे ते सगळं त्याची पॉवर वाढवून तो 4 कामं घेतो. त्याच्यातले 50% आम्ही आम्हाला विकतो साहेब, 15% ते 25%. नाही, सबलेटिंगचा जो प्रकार आहे ना सर, आता आमचं पण त्या गोष्टीवर आहे, किंवा सबलेट करायचा जो प्रकार होतो, किंवा आपण जे म्हणते किंवा मोठे कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम करत नाही, दुसऱ्याला देऊन टाकतात, तर आमचं त्याच्यावर पण लक्ष आहे. मी आता सांगितले की आमचं हेच आहे किंवा ज्यानं काम घेतलंय त्यानं ते स्वतः काम केलं पाहिजे, स्वतःच्या मशिनरीनं केलं पाहिजे. सबलेटिंग मध्ये काय होतं मला पण माहिती आहे की मी काम घ्यायचं, तुम्हाला सबलेट करायचं, तुमच्यात आणि माझ्यात फायनान्शियल काय वाद झाला, तुम्हाला समजा मी पैसे दिले नाहीत, की तुम्ही काम थांबवून ठेवता आणि ते काम रखडतं. हा अनुभव आम्हाला पण आहे. त्याच्यावर आमचं पण आहे किंवा हे शक्यतो झालं नाही पाहिजे, याबद्दल आमची भूमिका आहे. मेन मुद्दा असा आहे, तो रोजगार मिळणं हा संविधानात मूलभूत अधिकार आहे. तुम्ही म्हणता की आता एक उदाहरण दिला, तुम्ही म्हणू शकतो आपण त्र्यंबक रोड, तुम्ही म्हणे एकालाच द्यायचं. मागच्या सिंहस्थामध्ये त्र्यंबक रोड 5 जणांनी केला, त्याची क्वालिटी चांगलीच होती. आजही नाशिकमध्ये काही कामं, हे जे 20 किलोमीटरची कामं आहे ते 10 लोक करतात, त्याची क्वालिटी चांगलीच आहे. माझा मुद्दा काय आहे साहेब, जर तुम्हाला 100 लोकांना रोजगार देऊन तेच काम क्वालिटीमध्ये चांगल्या किमतीत चांगलं होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? नाही ना, आता सर नाही होईल ना सर. आता पुढची जी 500 कोटी आता जी ती निघणारच आहेत ना सर. होत नाही ना सर. विषय असा ना, आम्हाला सगळीकडे डावलं जातं आणि आता पूर्ण माननीय महोदय बोलले, वरिष्ठांना बोला. डायरेक्ट जे काम आपण ऐका साहेब, त्यांचं काय प्रॉब्लेम आहे. त्यांचं म्हणणं आहे की सिव्हिलचे जे टेंडर सगळे निघालेत ना रस्त्याचे, तर ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरला त्याच्यातली कामं मिळत नाही. शासनाचा नियम असा आहे की 15 कोटीच्या वरचे टेंडर असतात, ते सिव्हिल आणि इलेक्ट्रिक एकत्रित आपण टेंडर काढतो, आणि त्यामुळे ह्या सगळ्या इलेक्ट्रिकच्या कॉन्ट्रॅक्टरना त्याच्यामध्ये कामं मिळालेली नाहीये. त्यांचं इलेक्ट्रिकची कामं, इलेक्ट्रिकलचं म्हणतात. ठीक आहे, बघू आपण त्याच्यात. पण साहेब आता काय तुम्ही लक्षात घ्या, आमचं म्हणणं एवढंच आहे की एकतर 2200 कोटीचं एक काम काढलेलं नाही साहेब. ऐका आता माझं ऐकून, या 2200 कोटीचं एक काम काढलेलं नाही, 18 कामं आहेत. शेवटी एक समजा एक 10 किलोमीटरचा रोड आहे, तर असं तुम्ही नाही म्हणू शकत की 10 किलोमीटरचा रोड 1-1 किलोमीटर करा आणि वाटून टाका, असं नाही होऊ शकत. तुमचंही असू शकत. शेवटी जर आम्हाला पण डिपार्टमेंट म्हणून काहीतरी निर्णय घ्यायला लागतात. आज ऐकून घ्या सर तुम्ही. आता तुमचं मी ऐकलं, जर मी काय बोललो का तुम्ही बोलताना, आता तुमचंच ऐकलं पाहिजे असं पण नाही होऊ शकत. हा, तर तुम्ही जे म्हणताय की म्हणजे ती स्प्लिट करून 10 जणांना काम द्या, आता तसं जर सारखं तुमच्याच म्हणण्याप्रमाणे पण होऊ शकत नाही. आता पुढची जी काही कामं आहेत, आता मला वाटतं 570 कोटीची कामं आहेत, ती कामं छोटीच आहेत, तर ती आपोआप जी स्थानिक आहेत त्यांनाच मिळणार आहेत. त्याच्यात काय फार काय ती कामं काय मोठं परत 570 कोटीचं एकच काम होणार नाहीये सर, असं आहे ना. त्यामुळे ती पण मिळणारच आहेत. आता तुम्ही परत म्हटला की सुभेसाठी 5-5 लाखाची काढून द्या, 10-10 लाखाची काढून द्या, असं नाही ना सर करू शकत. सर माझं म्हणणं कसं झालं, त्या जागेप्रमाणे त्या परिस्थितीप्रमाणे कामं निघाल. मी असं कधी म्हटलं नाही की सगळं एकत्र. ठीक आहे, आपण तसं करू. महत्वाचा मुद्दा, मागच्या सिंहस्थाला क्लब टेंडर नावाचा प्रकार नव्हता, तेव्हाही कामं चांगली झाली. मग आज का होणार नाही? होतील ना साहेब, अन्याय होतोय ना. मी म्हणजे बोलतोय साहेब, कामं होतील, चांगलीच करायची आहेत. आम्ही कोणालाही चुकीची कामं करायला पाठीशी घालणार नाही. छोटा असू दे, मध्यम असू दे किंवा मोठा असू दे, तिन्ही कॅटेगरी मधल्या कॉन्ट्रॅक्टरांना आमची अपेक्षा त्यांच्याकडनं हीच आहे की त्यांनी क्वालिटीची कामं करावी. छोट्यानं पण मोठं व्हावं, मध्यमनं पण मोठं व्हावं, आणि मोठ्यानं पण. आमचं काही कुणाला विरोध नाही. कुणी आम्हाला कुणालाही कुणाचाही व्यवसायाचा उद्योग करायचा हे हिरावून घ्यायचा आमचा डिपार्टमेंट मेन नाही. पण शेवटी सगळ्यांनी कामं करत असताना क्वालिटी मेंटेन करावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. क्वालिटी 100% मेंटेन. शेवटचा एक प्रश्न होते का